लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमाने गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले। इतकेच नव्हे तर पीडितेचे हातपाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार गोंदियाच्या दौनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे। या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दौनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित उईके याच्या विरोधात पोस्कोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। तिरोडा तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित उईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती। 3 महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, मात्र त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही। घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले आणि तिचे अपहरण केले। त्याने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेले। तिथे माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जीवे मारीन अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला। पीडितेने ठामपणे नकार दिला असता आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला। त्याने पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केले आणि स्वतः तिथून पळ काढला। दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यात आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी बोलताना दिली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।